मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा भाग काय घडलंय चला पाहूयात। सुरुवातीलाच इंद्र आणि राणी अतिशय जवळ आलेले असतात। त्यावेळेस मात्र राणी बोलत असते की सर, आजच्या दिवस तुम्ही थांबू नाही का शकत? माझी मंगळागौर आहे। त्यावेळेस आता तनिषा बोलते की बिलकुल नाही। तिची लगेच एंट्री होते मित्रांनो दरवाजामधून। दोघेही एकमेकांपासून थोडे दूर जातात आणि लगेच तनिषा बोलते की राणी, अगं ऑफिसमध्ये आज खूप वर्कलोड आहे ना, त्यामुळे नाही जमणार आम्हाला। नाहीतर इंद्राही थांबला असता आणि मीही थांबले असते अगं, असं मात्र आता तनिषा बोलत असते। खरं तर इंद्राला तिला ऑफिसमध्ये घेऊन जायचं असतं। या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये त्याला राहू द्यायचं नसतं। मित्रांनो, पाहायला मिळते की आता मात्र इंद्रा लगेच बोलत असतो की तनिषा, तू हो पुढे, मी येतो मागणं माझ्या कारमध्ये। त्यावेळेस मात्र आता राणी बोलते की दोघे जण वेगवेगळ्या कारणे का जात आहात तुम्ही? त्यांना ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला एकाच ठिकाणी जायचंय तर मग दोन कार कशाला वापरायच्या, कशाला पेट्रोल जाळायचं, असं मात्र राणी बोलत असते। तर पाहायला मिळतंय की इंद्राला मात्र आता खूप राग येत असतो, कारण त्याला तनिषासोबत कारमधनं जायचं नसतं, कारण ती सारखंच त्याला टॉर्चर करेल या गोष्टीची भीती त्याच्या मनात असते। मित्रांनो, तरी देखील राणी बोलते की तुम्हा दोघांना एकाच कारमधनं जायचं आहे, असं करू नका। दोघांनी एकत्र राहिलं तरच आपली कंपनी पुढे जाईल, असं मात्र राणी आता दोघांना समजावून सांगते आणि शेवटी इंद्रा तयार होतो। इंद्रा आणि तनिषा आता कारमधनं ऑफिसच्या दिशेने निघालेले असतात, कंपनीच्या दिशेने निघालेले असतात। त्याच वेळेस पाहायला मिळते की अचानकपणे नेहमीप्रमाणे तनिषा कार थांबवते। कार थांबवल्यानंतर असं बोलते की मला तुला काही महत्त्वाचं बोलायचं आहे इंद्रा। लगेच आता इंद्रा बोलतो की काय तुला बोलायचंय? तर तनिषा त्या रात्रीचा विषय काढते। नेहमीप्रमाणे मित्रांनो, तिचं ठरलेलंच असतं, इंद्रा आणि राणी जवळ आली की त्याला मात्र त्या रात्रीची आठवण करून द्यायची, जेणेकरून त्याचा गैरसमज होईल आणि राणीपाशी गेल्यानंतर त्याला ती रात्र आठवू लागेल। तनिषा बोलत असते की अरे इंद्रा, माझी घुसमट होत आहे रे, मला ती रात्र विसरण्याशी होते। काय करू मी? मला असं वाटतं की त्या रात्री मला कोणीतरी यूज करून फेकून दिलं। तर आता हे बोलणं सुरू असताना पाहायला मिळतंय मित्रांनो, तेवढ्यात तिकडनं आता गोट्या सायकलवरनं आलेला असतो। गोट्या मात्र सकाळी छान कंपनीसाठी निघालेले असतो। त्यावेळेस पाहायला मिळते की इंद्रा सरांची कार पाहिल्यानंतर तो आता कारजवळ जातो। तनिषाची नजर त्याच्यावरती पडलेली असते। मित्रांनो, तनिषा आता मात्र त्याचा अतिशय मोठा गैरसमज तिकडे तयार करणार असते, जेणेकरून तो राणीला सर्व काही सांगेल। तनिषा त्याला पाहताच लगेच कारमध्ये शिरते, कारचा दरवाजा लावून घेते आणि पाहायला मिळते की लगेच इंद्राला बोलते की माझ्या ब्लेझरमध्ये, माझ्या शर्टमध्ये काहीतरी घुसलं आहे इंद्रा, बघ ना, मला खूप चावत आहे ते। त्यावेळेस इंद्रा मात्र तिच्या शर्टपाशी गेलेला असतो। त्यावेळेस इंद्रा हळूहळू तिच्या जवळ जातो मित्रांनो आणि पाहत असतो की काय झालंय, कुठला किडा किंवा मुंगी आतमध्ये शिरली तर नाही ना। त्याला काहीच जाणीव नसते की हिचं काय सुरू आहे। तर मात्र गोट्या आता कारच्या जवळ आलेला असतो। गोट्याला वाटत असतं की आतमध्ये कोण आहे पाहावं। तर मित्रांनो, गोट्याच्या समोर या दोघांचे हे चाळे सुरू असतात। मित्रांनो, आता इंद्राची काही चूक नसते, परंतु ही तनिषा जेणेकरून राणीला त्रास होईल असंच वागत असते। पाहायला मिळते मित्रांनो, आता गोट्याने या दोघांना नको त्या अवस्थेत पाहून अतिशय मोठा गैरसमज करून घेतलेला आहे। त्याला असं वाटत आहे की इंद्रा सर देखील या गोष्टीमध्ये पूर्णपणे सामील आहेत मित्रांनो, आणि गोट्या या दोघांना पाहताच तिकडनं निघून जाणार आहे। मित्रांनो, गोट्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नसतो की असं कसं घडू शकतं, इंद्रा सर कसे राणीला फसवू शकतात। तर मित्रांनो, गोट्या मात्र निघून गेलाय। तर आता हे दोघे देखील ऑफिसच्या दिशेने गेले आहेत। तर मित्रांनो, घरी पाहायला मिळतंय राणी अतिशय मोठा साज शृंगार करून बसलेली असते, कारण तिची आता मंगळागौर असते। अतिशय छान प्रोग्राम असतो, त्यामुळे ती अतिशय नटून थटून बसलेली असते। मित्रांनो, पाहायला मिळते की आता तिचा लुक पाहिल्यानंतर खरोखरच राणी स्वतःलाच शाबासकी देत असते। राणी बोलत असते की खरोखर आज तू खूप सुंदर दिसत आहे इंद्रजीत, तुला पाहायला इथे पाहिजे होते, इंद्रजीतना खूप आवडलं असतं। तेवढ्यात इंद्राचा तिला व्हिडिओ कॉल येतो मित्रांनो। इंद्राचा व्हिडिओ कॉल आल्यानंतर इंद्रा तिला बोलू लागतो की मला मात्र मिसेस महाडिकांना भेटायचं आहे, त्यांना बोलायचं आहे। त्यावेळेस राणी लगेच आता कॅमेऱ्यावरती बोट ठेवते आणि बोलते की मिसेस महाडिकांना तुम्हाला भेटायचं असेल तर मात्र तुम्हाला घरीच यावं लागेल। त्यावेळेस इंद्रा आता मात्र बोलत असतो, नाही ना, मला घरी यायला जमणार नाही, इकडे अतिशय वर्कलोड असल्यामुळे मला घरी येणार नाही, त्यामुळे मी थोडंसं डोकं लावलं आणि व्हिडिओ कॉल करण्याचा विचार केला। मला मात्र तुला पाहण्याची इच्छा होती राणी, मला तुला पाहायचंच आहे। परंतु राणी काही त्याला आता तोंड दाखवण्यासाठी तयार नसते। राणीची एकच इच्छा असते की इंद्राने सगळं सोडून थोड्या वेळा का होईना त्याच्या बायकोकडे यावं, हा प्रोग्राम त्याने पाहावा, असं मात्र इंद्रा समोर राणी तिची इच्छा ठेवते। मित्रांनो, पाहायला मिळते की आता राणी मात्र व्हिडिओ कॉलवरती बोलत असताना तिने ही अट ठेवल्यानंतर चक्क मित्रांनो
इंद्राला टेन्शन येतं. इंद्राला वाटतं की आता काय करावं, राणीला तर पाहायचं आहे मला, राणीला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि ही राणी काय ऐकायला तयार नाही. दोघांच्या छान गप्पा सुरू असताना तनिषा येऊन धमकते. मित्रांनो, तनिषा आता मात्र व्हिडिओ कॉलवरती बोलत असताना सर्व काही ऐकून घेते. ती बोलते की कितीही तू काहीही कर, परंतु मी काही इंद्राला तुझ्यापाशी येऊ देणार नाही. मित्रांनो, तनिषाला खूप राग येत असतो आणि तिने पण पकडलेला असतो, जेणेकरून इंद्रा घरी जाणार नाही. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की घरी मात्र आता सर्व मंगळागौरीची तयारी झालेली आहे आणि सर्व बायका जमा झालेल्या आहेत. मित्रांनो, अतिशय छान इकडे तयारी केलेली आहे. त्यावेळेस मालती बोलत असते की सगळेजण आलेत, परंतु राणी कुठे राहिली, मी राणीला जरा पाहून येते. त्यावेळेस रत्नाई बोलतात की तू थांब, मीच पाहून येते. तर रत्नाई मात्र आता राणीला पाहण्यासाठी वरती जात असतात. त्याच वेळी आता पाहायला मिळते की मालती सर्वांसाठी थोडीशी वेळ मागत असतात. तर मित्रांनो, रत्नाई वरती जाण्यापूर्वीच आता जिन्यामध्ये चक्क आता राणीची एंट्री होताना त्यांना पाहायला मिळते. त्यांना खूप आनंद होतो. त्यावेळेस आता त्या बोलत असतात की आली आपली हुकुमाची राणी, या घरची लक्ष्मी. तर राणी मात्र आता छान उतरत असते खाली. राणीचा लूक आणि सर्व काही पाहिल्यानंतर सर्व बायकांना तिचं खूप म्हणजे खूप कौतुक वाटतं, कारण आपली राणी खरोखरच खूप सुंदर दिसत असते. मित्रांनो, राणी आता जिन्यावरनं छान उतरत असते आणि सर्व बायका तिची नजर काढत असतात. रत्नाईंना देखील खूप आनंद झालेला असतो, कारण रत्नाईंना अक्षरशः राणीमध्ये लक्ष्मीचं रूप तिकडे दिसत असतं. तर मित्रांनो, ऑफिसमध्ये मात्र आता तनिषाने अतिशय मोठा धिंगाणा घातला आहे. तनिषा मोठमोठ्याने ओरडत आहे, तुम्ही सर्वांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही काय केलं आज हे मी मात्र इंद्राला सांगणार आहे. ज्यावेळी इंद्राला समजेल त्यावेळेस तुमचे इंद्रा सर तुम्हाला सोडणार नाही. तर मित्रांनो, असं बोलत असताना इंद्रा येतो तिकडे. त्याला समजत नाही की काय झालंय कंपनीमध्ये असं. तर इंद्रा मात्र तिकडे आल्यानंतर तनिषा तरी देखील थांबत नाही. तनिषा मोठमोठ्याने सर्वांना ओरडत असते आणि असं बोलत असते की मी तिकडे असताना तुम्ही मशीन बंद का केली नाही, जर मी त्या मशीनमध्ये गेले असते, माझा जीव गेला असता तर काय झालं असतं आज. तुम्हाला माझा जीवच घ्यायचा होता, तुम्ही सर्व प्लॅन करून आला होता. त्यावेळेस मित्रांनो, गोट्या तिला उत्तर देत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, यामध्ये आमची काही एक चूक नाहीये. परंतु आता जी तनिषा आहे ती मात्र गोट्याला खूप बोलते. मित्रांनो, गोट्याची कॉलर देखील पकडते आणि असं बोलते, तू जरी राणीचा मित्र असशील ना, तरी मात्र मला तुझा पुळका नाहीये. तुला मी या कंपनीमधनं हाकलवून देऊ शकते. या कंपनीची मालकीण मी आहे. या कंपनीमध्ये मी 15 करोड रुपये इन्व्हेस्ट केले आहेत. 15 करोड तुला समजतंय ना. तर मित्रांनो, नको ते आता या ठिकाणी चक्क गोट्याला तनिषा बोललेली आहे आणि तनिषाच्या या बोलण्यावरती आता गोट्याला खूप राग येतो. गोट्याला खूप वाईट वाटतं. आजपर्यंत कुणीही कंपनीमध्ये आबा असो किंवा इंद्रजित सर कामगारांना एवढं कधीच बोलले नव्हते, तेवढं मात्र आता तनिषा बोललेली असते. तिने आता चक्क डोक्याला हातही लावलेला असतो. मित्रांनो, पाहायला मिळते की ती आता इतका राग कामगारांचा करत असते. हा राग कुठेतरी इंद्रजितला पाहावेनासा होतो. इंद्रा बोलत असतो की आता मात्र आपण हा विषय इथेच थांबूया. तर मित्रांनो, पुढे काय होईल